भुजबळ सुद्धा असं म्हणतायत की हा फक्त मसुदा आहे, सरकारकडून दिशाभूल मराठा समाजाची देखील केली जाते असं भुजबळ स्वतः म्हणताय. मग अशा वेळेस भुजबळांचं म्हणणं योग्य आहे असं वाटतंय का तुम्हाला? भुजबळांना जर एवढीच सामाजिक जाण असती तर भुजबळांनी मोठ्या मनाने, जो मराठा समाज मोठा भाऊ मानला जाते आणि ओबीसी समाज आम्ही तुमच्यासोबत लहान भाऊ मानला जातो, तर त्यांनी स्वीकारला असतं. परंतु हेतुपुरस्सर जातीय तेढ निर्माण करण्याचं षडयंत्र जे कोणी रचलं असेल या महाराष्ट्रामध्ये, तर ते छगन भुजबळांनी रचलेलं आहे. मराठा आणि ओबीसी यामध्ये जे काय जातीय तेढ व्हावी हे हेतुपुरस्सर ठरवून केलेला डाव हे भुजबळांनी केलेला आहे. आणि त्यामुळे ठरवून या सरकारनं पहिल्यापासून केलेले आहेत. वेगवेगळे मोहरे वेगळ्या कामासाठी सोडलेले आहेत आणि त्यामुळं आजपर्यंत मराठा समाजाचं वेळोवेळी असंच अधपतन झालेलं आहे. अंतरवाली आता तुम्ही मोहरे बोलला, म्हणजे सरकारनं वेगवेगळे मोहरे वापरले असं तुम्ही तिच्यात आरोप करताय. बरोबर. म्हणजे भुजबळ एक सरकारचा मोहरा आहे, 100% मोहरा आहे. थोडं स्पष्टीकरण. भुजबळ हे सरकारचे मोहरे आहेत. वर्तमान सरकार देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून चालते आणि देवेंद्र फडणवीसचा मोहरा भुजबळ आहे. कोणत्या गोष्टी काय वेळप्रसंगी हे मराठा आंदोलन सुरू झालं असतानाच ओबीसीच्याच वेगळ्या सभा घेऊन ओबीसी आणि मराठा द्वेष पेटवण्याचं काम, जातीय तेढ निर्माण करण्याचं काम व पोलरायझेशन करून मताचं विभाजनाच्या दृष्टिकोनातून वाटचाल करण्याचं काम फडणवीसांनी रचलं, ते भुजबळाच्या माध्यमातून.